तिन्ही वरिष्ठ नेते आपल्या पातळीवरती या संदर्भातला निर्णय घेतील असं सूचक वक्तव्य त्यातून करण्यात आलं। हे तर झालं मुंबईचं। मात्र नुकतंच ठाण्याच्या महापौर पदावरूनही महायुतीमध्ये दावे प्रतिदावे सुरू असल्याचं पाहायला मिळालं। मात्र ठाण्याकडे वळण्याआधी ज्या मुंबईवरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच असल्याचं बोललं जात आहे, त्या मुंबई महापालिकेमध्ये 2017च्या निवडणुकीवेळी पक्षीय बलाबल नेमकं काय होतं हे आपण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर पक्षीय बलाबल नेमकं काय सांगते 2017 सालचं त्यावरती एक नजर टाकूया। तर मुंबई महापालिकेचा जो निकाल 2017 मधील पक्षीय बलाबलासंदर्भातला होता तो आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून अगदी समजून घेऊयात। शिवसेना होती 98 जागांवर, भाजपच्या 80 जागा, 29 जागा होत्या काँग्रेसला, राष्ट्रवादी 8, समाजवादी पार्टी 6, त्यानंतर MIM जी आहे ती 2 आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी आहे तिला 1 जागा या ठिकाणी मिळाल्याचं आपण पाहतोय। 2017 मधलं मुंबई महापालिकेचं पक्षीय बलाबल यावरती आपण नजर टाकलेली आहे। चला तर मग आता मुंबईवरून थेट आपण ठाण्याकडे वळणार आहोत। जसं की मी या आधी तुम्हाला सांगितलंय की ठाण्यातही महापौर पदावरून महायुतीमध्ये आलबेल नसल्याची चिन्ह आहेतच। ठाण्यामध्ये बुधवारी शिवसेनेची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये भाजपबद्दल नाराजीचा सूर असल्याची माहिती देखील मिळते। तसंच भाजपसोबत येत नसल्यानं शिवसेनेचा एकला चलोरेचा नारा सुरू असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि आता याला कारण ठरलेलं आहे भाजप आमदार संजय केळकर यांनी नुकतंच काही दिवसांआधी केलेलं एक वक्तव्य। ठाण्यामध्ये भाजपचाच महापौर झाला पाहिजे असं वक्तव्य आमदार संजय केळकर यांनी केलं आणि त्यानंतर आता शिवसेना ही चांगलीच आक्रमक होताना दिसतेय। उदय सामंत यांनी केळकरांना खडसावलेलं असून नरेश म्हस्केंनीही या आधी एक हाती सत्ता आणतच होतो असा आत्मविश्वास बोलून दाखवलाय। पाहूयात। आमची तर ही कायम भूमिका राहिली आहे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची असते की ठाण्याचा महापौर हा आमचा झाला पाहिजे। ही देखील वेळोवेळी आम्हाला वाटत असतं आणि ही देखील आमच्या कार्यकर्त्यांची कायम भूमिका आहे। तुमच्याशी बोलताना मी जर सांगितलं की मी इकडे युती करणार आहे आणि मी इकडे युती करणार नाही, मला हा अधिकार आहे का? त्याच्यावर प्रत्येकानं स्वतःच्या अधिकाराचं पहिलं भान ठेवलं पाहिजे। मी समन्वय समितीचा सदस्य आहे म्हणजे मला अधिकार दिलेत का? त्याच्यामुळे काही लोकांनी भानावर येऊन आपलं पद, आपलं मंत्रीपद, आपलं पद हे शिंदे साहेबांच्या उंचीचं आहे का की देवेंद्रजींच्या उंचीचं आहे की अजितदादांच्या उंचीचं आहे, ते स्वतःचं आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन केलं पाहिजे। आणि हे सगळे अधिकार जे आहेत ते 3 नेत्यांना दिलेले आहेत, आम्हाला कोणाला नाही। त्याच्यामुळे बोलणाऱ्यांनी थोडं आपल्या हुद्द्याचा, आपल्या पदाचा, आपल्या मंत्रिपदाचा विचार करून आपण त्या उंचीचे आहोत का एवढाच विचार करावा। काही मित्रपक्षातील लोक सातत्याने स्वबळ करतात, त्यामुळे नगरसेवक आणि विभाग प्रमुखांमध्ये पण नाराजी आहे की जर समोरचे लोक सातत्याने स्वबळाचा नारा देत असतील, महायुती म्हणून नाही लढण्याचं असं म्हणत असतील, तर आपण कशासाठी युती करताय अशा पद्धतीने काल काही नगरसेवकांचा सूर आला। गेले कित्येक वर्ष आपण या महानगरपालिकेच्या स्वबळावर लढतोय आणि त्या ठिकाणी आपण एक हाती आपली सत्ता आणतोय। मग समोरचे सारखे जर तुम्हाला डिवचत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने युती का करता असा प्रश्न त्यांनी आम्हाला विचारला। खरं तर प्रतिष्ठा सगळ्यांची पणाला, मात्र महापौर पद कुणाला यावरून सुरू असलेल्या चर्चा तर आहेतच। यानंतर जेव्हा भाजपची ठाण्यामध्ये बैठक पार पडली तेव्हा त्या बैठकीमध्ये अब की बार 70 पार ही घोषणा देण्यात आल्याची माहिती देखील मिळते। याच घोषणेची सध्या ठाण्यातल्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगताना दिसते। दरम्यान सर्वच राजकीय प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता ठाणे महापालिकेचं देखील 2017 मधील पक्षीय बलाबल नेमकं काय होतं त्यावरती आपण एक नजर टाकूयात। तर ठाण्यामध्ये नेमकं काय चित्र होतं 2017 साली आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर यावेळेला शिवसेना होती 67, 35 जागा राष्ट्रवादी, भाजपला 24 जागा, 3 काँग्रेस आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेतलेला आहे। चला तर आता थेट आपण चर्चेकडे वळतोय आणि आजच्या चर्चेसाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे